तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती आता खालावतीये। उपोषणामुळे त्यांचं वजन 8.5 किलोंपेक्षा जास्त कमी झालंय। डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली। डॉक्टरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे आणि आपल्यासोबत सोनम वांगचुक यांचे डॉक्टर नितीन दिघे आहेत। आज काय स्थिती होती सर्व हेल्थ पॅरामीटर्सवर आणि अजून किती दिवस अशा स्वरूपाचं उपोषण चालू राहू शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आज आपण जर पाहिलं तर आज त्यांचं जे वेट आहे ते 56.9 kg आहे आणि ब्लड प्रेशर 105/65 आहे आणि हार्ट रेट जे आहे ते 72 पर मिनिट आहे आणि ग्लुकोज लेवल जो महत्त्वाचा असतो, जो की त्याच्यामुळे म्हणजे 100च्या बिलो नाही असायला हवा, तर तो आता 80 mg आहे पर आणि त्याबरोबरच त्यांचं आत्ता 19वा दिवस आज आहे। 19व्या दिवसामध्ये 9 किलोपेक्षा जास्त त्यांचं वजन कमी झालेलं। हे ॲलर्ट आहे। ॲलर्ट यासाठी आहे, आज 59 वयाचे ते आहेत आणि लद्दाखसारख्या ठिकाणी त्यांचं म्हणजे तिकडे ते राहत असल्यामुळे किंवा जन्म तिकडे झाला असल्यामुळे त्या वातावरण त्या शरीराला त्यांना उपयुक्त आहे। इकडे 40+ डिग्री टेम्परेचर असल्यामुळं अशामध्ये अनशन करणं किंवा आपलं उपोषण करणं हे शरीरासाठी घातक होऊ शकतं। आता सेकंड स्टेजपासून थर्ड स्टेजला ते चालले आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो काही जेव्हा आपण कोणी अनशन करतं त्यावेळेस सुरुवातीला आपल्या शरीरात असलेल्या मसल्समधून प्रोटीन विटॅमिन आपलं शरीर आपोआपच घेत असतं। त्यानंतर सेकंड थर्ड स्टेजमध्ये ही लेवल येते की जेव्हा हे मसल लॉस, त्यामुळेच आपण पाहतो की 9 किलोपेक्षा जास्त वजन कमी झालेलं आहे। त्यानंतर जे पुढची स्टेप असते ती ऑर्गन्सवरती येते आणि त्या स्टेजला सर आत्ता आहेत आणि काळजीचं आहे। आपण त्यामुळे खूप चिंतित आहोत। 24 तास आपण लक्ष देऊन आहोत। आपली पूर्ण डॉक्टरांची टीम यावरती लक्ष ठेवून आहे आणि काळजी घेत आहोत। त्याचबरोबर सरकारलाही आमचं तेच हे आहे की त्यांची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडे सह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।